नमस्कार, मी अश्विनी जयपाळ. नवी मुंबई संवाद चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आज प्रकल्पग्रस्तांनी वाशी ते पनवेल करंजाडी दरम्यान बाईक रॅलीचे आयोजन केले होते. प्रकल्पग्रस्तांचे नेते व माजी खासदार दिवा पाटील यांचा आज 12वा स्मृतिदिन असून या निमित्ताने हा जनआंदोलनाचा भाग म्हणून रॅली काढण्यात आली. प्रकल्पग्रस्तांच्या समितीचे ठाम आग्रह आहे की येत्या 15 ऑगस्टला विमानतळाला पहिला उद्घाटन सोहळा होण्यापूर्वी दिवा पाटील यांचे नाव अधिकृत जाहीर करण्यात यावे. आज असं आहे की लोकनेते दिवा पाटील यांचा स्मृती दिन आहे. या स्मृती दिनाने पूर्वीच नाव जाहीर व्हावं असं आमची एक इच्छा होती. परंतु केंद्र सरकारकडनं असं सांगितलं जातंय की ज्या दिवशी हे विमानतळ सुरू होईल त्या दिवशी ह्या नावाचा घोषणा होईल. परंतु अहमदाबाद, हैदराबाद किंबहुना बेंगलोर या विमानतळांचं नाव उद्घाटनापूर्वी घोषित झालेलं होतं. आमचं मत आहे की आपण निश्चितपणे नाव घोषित करायला यावा आमचा विश्वास आहे. का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, विद्यमान मंत्री गणेशजी नाईक साहेब, माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब, माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, डॉक्टर संजीव नाईक साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला आहे. आणि ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॉंग पिलर आहेत. किंबहुना या ठिकाणी आमच्या चळवळीचे ते स्ट्रॉंग पिलर आहे आणि त्यांच्या समोर शब्द दिले आहे. यामुळे निश्चितपणे नाव निश्चित जाहीर होईल. पण निश्चित जाहीर होण्यापूर्वी आमची मागणी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि लवकरच नाव घोषित कसं व्हावं अशी मागणी केलेली आहे. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी की मी तातडीने त्याकडे लक्ष देतो आणि माननीय पंतप्रधानांची भेट घेऊन हा कार्यक्रमाचं निश्चित करतोय. आता आम्ही आशावाद आहोत की आमचं नाव घोषित होईल एवढं आम्हाला निश्चित वाटतं.